पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. या निर्णयानं कोट्यावधी नागरिकांना दिलासा मिळालाय. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं आज 2 मे रोजी सकाळी 11 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळेला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील तसंच भारतीय जनता पार्टीचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेला स्टेशन परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना लाडूचं वाटप करण्यात आलं आणि जल्लोष साजरा करण्यात आला. आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जातनिहाय या जनगणनेच्या माध्यमाने ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल, या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील. मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे. काँग्रेसकडे खरं तर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही. किंबहुन या विषयाच्या संदर्भातली त्याच्या वेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्यावेळेस मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील त्यावेळेस त्याला हा निर्णय घेता येऊ शकत होता, पण त्यांनी तो टाळला. कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार. या जातनिहाय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे. कारण याच्यामुळे आपल्याला त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही समाजाच्या माध्यमाने, शासनाच्या माध्यमाने आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे काळांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्यांना होणार आहे.